I'm back. And it goes a little something like. Hi, welcome to my YouTube channel. खूप दिवसांनी ब्लॉग करते मी आणि मी एक YouTube शॉर्ट्समध्ये बोललेली की मला मराठी कॉन्टेंट कन्झ्युम करायला खूप आवडतोय. कनेक्टेड फील होतं मराठी ब्लॉग्स बघून. सो मी ठरवलं की मी पण मराठीमध्ये ब्लॉग्स करणार कारण की जास्त रिअल वाटतात ते आणि जास्त कनेक्टेड फील होतं ॲज आय सेड. सो मी अजून थोडे मराठी ब्लॉग्स करणार आहे. मला खूप खूप मजा येते ते बघायला. सो म्हणून हा ब्लॉग मराठीमध्ये असेल. मी माझ्या मावशीकडे आहे छत्रपती संभाजी महाराज नगरला आणि आजचा आजचा व्हिडिओ असा एक फन व्लॉग असणार आहे. तर आज संडे आहे म्हणजे माझ्या मावशीची सुट्टी. म्हणजे मावशी डॉक्टर आहे. सो सुट्टी म्हणजे काय की रोजच्या पेक्षा कमी वेळा हॉस्पिटलला जाणार पण जावं लागतं. ती घरी आहे तर मग आज आम्ही बनवतो आहे हैदराबादी स्टाईल मटन बिर्याणी. सो मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी नाही ॲक्च्युली मावशीच शेअर करते. मी फक्त शूट करते. आणि ते झालं की मग एक स्किन केअर स्लॅश मेकअप सेशन होणार आहे. ते काय ते तुम्हाला नंतर कळेल. बेसिकली मी तुम्हाला आयडिया देते की या व्लॉगमध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता. बघत राहा. मी आता थोडंसं टेंट वगैरे लावते, ब्लश वगैरे लावते थोडं प्रेझेंटेबल दिसायला. आणि जोपर्यंत मी रेडी होते तोपर्यंत तुम्ही मॅरिनेशनवाली क्लिप बघून घ्या. आम्ही सकाळीच मॅरिनेशन करून ठेवलेलं मटनला. आता ऑलमोस्ट 12 वाजायला आलेत आणि आम्ही 10 वाजताच मॅरिनेशन करून ठेवलेलं. सो तुम्ही ती क्लिप बघा. मग आपण पुढे कंटिन्यू करू. आज आपण बनवणार आहोत हैदराबाद टाईप ऑफ नॉनव्हेज बिर्याणी. त्याच्यासाठी आपण आता मटणाचे चॉप्स आणलेले आहेत. त्याचं मॅरिनेशनची आपण मेथड बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा दही घ्यायचं बाउलमध्ये. आता मी अर्धा किलो चॉप्स आणलेले आहेत. अर्धा किलोच्या हिशोबानेच सांगणार आहे मी. साधारण 1 किलोला अर्धा किलो दही लागतं. आलं लसणाची पेस्ट टाकायची. हा पुदिना मी धुवून चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर पण धुवून चिरून घातली आहे. हिरवी मिरची आहे. हिरवी मिरची अशी उभी कट केलेली आहे. त्याला पोट फोडणं म्हणतात. असं याच्यात टाकलेलं आहे मी आता. लिंबाचा रस साधारण 1-1.5 लिंबाचा रस आहे. आणि गरम मसाला 4 लवंग आहेत, 8-9 मिरे आहेत, थोडस दालचिनी आणि विलायची थोडी जास्त आहे आणि सायजिरे. तर हे पहिल्यांदा मी सगळं मिक्सर मधून काढून मग त्याच्यात टाकते. सोबड दोबड वाटले गेलाय हे सर्व मी याच्यात घालणार आहे. आपल्या अंदाजाने घालायचं मीठ. मी साधारण 2.5 चमचा वगैरे घालते मीठ. हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये थोडस ना आपल्याला हे टाकायचंय साईचं दही, म्हणजे आपण बिर्याणीला चव जास्त छान येते. याच्यामध्ये मी अजून एक इन्ग्रेडियंट सांगणार आहे तुम्हाला. ते खास मटणासाठी असतं ते, पण की बिर्याणी कसं वर शिजवतो ना, शिजायला जरा वेळ लागतो. तर त्याच्यामध्ये आपण जर कच्ची पपई थोडीशी किसून टाकली तर त्याच्याने मटण खूप लवकर शिजतं. ते पपईमध्ये एक पॅपेन म्हणून एन्झाईम असतं. त्याच्यामुळे आपले जे मटण आहे ना ते लवकर शिजतं. थोडी आता पपई मी याच्यात किसून टाकणार. सर्व आता एकत्र झालंय, मिक्स झालंय चांगलं. आता हे मॅरिनेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे की आता हे आपण 3 तासासाठी ठेवून देऊ. 3 hours later. आता हा कांदा तळून झालेला आहे आपला. त्याच्यामध्ये थोडे काजू पण घातलेत आपण तळायला. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि ह्या साईडला मी पाणी उकळायला ठेवले. आता पाण्यामध्ये मीठ, थोडं सायजिरे आणि दालचिनीचे तुकडे टाकले. एकदा पाणी उकळलं की आपण त्याच्यात तांदूळ घालूया. पाण्यामध्ये मी तांदूळ घालते कारण गरम येते ते. नाही गरम नाही. थोडे मटण अशी मध्ये पण ठेवायला पाहिजे होते पण ते शिजले नसते. हे आपल्याला वाफ येईपर्यंत मोठ्या फ्लेमवर ठेवायचंय. आणि मग एकदा वाफ आली की त्याच्यानंतर जवळजवळ आपल्याला 1 तासभर तरी ठेवायला लागेल. कमी फ्लेमवर. कमी फ्लेमवर सिमर ठेवून.
आता ते 1 तास तसेच शिजवायचं आहे. मला ॲक्चुअली खूप भूक लागली आहे. पण मला मावशी बोलली आहे काहीच खायचं नाही नाहीतर मी ते खाणार नाही. सो आता 1 तास थांबायचं आहे. तोपर्यंत मी टीव्ही बघते. अशी बनवा-बनवी पिक्चर लागलाय आणि मग जेवताना मला दाखवते मी सगळं. मला हा पिक्चर खूप आवडतो. मी आत्ता बघितलं की मावशीने बिर्याणीवरती वजन ठेवलंय. तर मी तुम्हाला ते दाखवते पहिले. सो तुम्हाला मी इथूनच दाखवते कारण आता मला उठायचा कंटाळा आलाय. ते खालती पॅन आहे. त्याच्यावरती तो हंडा आहे आणि त्याच्यावरती ते वजन आहे. Later that same evening. हलक्या हाताने लावायचं मी केवढंसं घेतलं. कोण शिकवलंय तुला? यूट्यूब बघून इथे पण जास्त नंतर ते आयब्रोज पण विरळ झाले. लावायचं फक्त. एकदम तुम्ही आता आम्ही जात आहोत बाहेर. ॲक्च्युली मावशीला मी मेकअप ट्राय करवलं आणि मावशीला काही प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत. सो आम्ही ते घ्यायला जातो आहे आणि सॉरी फॉर सच बॅड लाईट. इथे उजेड नाही आहे. हाय, दिस इज एडिटिंग अदिती. मला असं रिअलाईज झालं की मी तो ब्लॉग एंडच केला नाही आहे. सो म्हणून मी आली इथे ब्लॉग एंड करायला, मी तुम्हाला बाय बोलायला. सो या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आता जर आलेच आहात, बघता आहात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.